ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. नमस्कार, मी प्रकाश कुंटे, शक्तिमान सिनेमाचा निर्माता, दिग्दर्शक आणि पार्शल लेखक. आणि झाले कामं संपत आले आणि 8 दिवसात पुढच्या तुमच्या भेटायला आलो. शक्तिमान हे नाव का शक्तिमान आपल्या आपण शाळेत कॉलेजमध्ये असताना, मी कॉलेजमध्ये मोठ्या माझी भावंडं सगळी लहान होती, कसेच म्हणजे दोन्हीकडनं. इकडनं मला 5 भावंडं, तिकडनं 5 भावंडं, म्हणजे आजीकडनं म्हणजे आजोळकडनं आणि इकडनं. तर सगळ्यांचा आवडता शो होता टी व्ही शो शक्तिमानचा. 90च्या दशकात लागला होता मुकेश खन्नांचा. माझ्या आजीलाही खूप आवडायचा शक्तिमान बघायला आणि मलाही आवडायचं. सो दिस इज अ ट्रिब्यूट टू दॅट टी व्ही शो. त्यांना ट्रिब्यूट आपला पहिला भारतीय सुपर हिरो नट तोच आहे, पहिलं तोच आहे आणि एकमेव आहे प्रॉब्लेम टेलिव्हिजनमध्ये. सो त्यामुळे ते द्यावंसं वाटलं. त्या शक्तिमानचा या शक्तिमानचा काही संबंध आहे? नाही, तसा काही संबंध नाही. एक टायटल सोडलं तर हे म्हटलं असं की हे त्यांना ट्रिब्यूटच आहे. त्या शक्तिमानला हे आपल्या शक्तिमान ट्रिब्यूट आहे. तो ॲक्च्युली सुपर हिरो होता. आपला सुपर हिरोचा बनण्याचा प्रवास आहे थोडासा. आपला सिम्बॉलिक आहे, तो ॲक्च्युअल होता. सो याची टॅगलाईन आहे, शक्तिमान बाबा होऊ शकतो सुपर हिरो. याच्या मागची एखादी स्टोरी आहे आणि तुम्हाला सिनेमा का बनवा असं वाटतं? थोडीशी जुनी गोष्ट. लॉकडाऊनच्या जस्ट आधी माझी 1-2 कामं बंद पडली आणि माझा शाळेतला माझ्या वर्गातला माझा बेंचमेट होता. नॉट जस्ट माय स्कूलमेट, माझा बेंचमेट होता, माझा मित्र होता. त्यांनी मला सांगितलं की कुठे माझं नाव घेऊन नकोस, म्हणजे नाव नाही घेते आता. तर त्यांनी मला तो IT मध्ये आहे, तर त्याचं इन्स्पिरेशन कॉफी चहाला सुद्धा वैभव कधी IT मध्ये असतो किंवा त्याचं कारण तो होता की तो माझा त्याचं होतं ते. तो माझा रोल मॉडेल होता तेव्हाही, आताही आहे. आणि तर त्याच्यामुळे आताही तो IT मध्येच आहे आपला आदिनाथ म्हणजे सिद्धार्थ. आणि त्याने फोन त्याच्या ऑफिसमध्ये एक केस होती, कॅन्सर ट्रीटमेंटची केस होती. खूप कॅन्सर ट्रीटमेंट होती ज्याला खूप पैसे लागणार होते, खूप पैसे होते, काही कोटींमध्ये पैसे होते. आणि तो म्हणाला की काही शक्य असलं की माझ्या ऑफिसमधली केस जेन्युइन केस आहे. आणि मी हो म्हणालो त्यावेळेला. आणि काही कामं बंद पडली होती, त्याचा एक सगळा असा त्याची एक झापड होता सगळ्याचा. आणि काही केलं नाही, पण लक्षात होतं की हां ठीक आहे, बघू नंतर असं माझ्याकडनं झालं. नंतर कुठलं तरी नवीन कामाचा मला ॲडव्हान्स आला 1-1.5 महिन्याने. आणि मला ते आठवलं की मग लक्षाने फोन प्लीज एडिट दिसतो वैताग घ्यायला. सो थोडं माझा पहिलं असं. सो माझी कामं सगळं बंद पडत होती. माझ्या मित्राचा फोन आला की अशी केस आहे, जे काही शक्य असेल मग डोनेट करत होते. तर मी हो म्हणाला, काही नाही केलं. काही काळाने नवीन कामाचा ॲडव्हान्स आला एक छोटासा. आणि माझ्या मित्राने मला मेसेज केला होता की अशी केस आहे माझ्या ऑफिसमध्ये, तू प्लीज डू समथिंग. मी त्याला पटकन फोन केला, लिंक होती काहीतरी आणि ती लिंक ओपन होती. म्हटलं की ती लिंक ओपन नाही होती आता. आणि ते माझ्या काहीतरी असं कुठं NGOज असं मिला असं अशा पद्धतीचे NGOजच्या ते केलं गेलं होतं फंड रेझिंग. आणि तर मी त्याला जर म्हणते की नाही लिंक ओपन नाही होतं, तेव्हा तर म्हणला की तो मुलगा गेला. आणि मला असं वाटलं की त्या वेळेची किंमत असते. तुम्ही त्या वेळेत एखादी गोष्ट करणार आणि तुम्ही जे काही तुमच्या शक्य म्हणजे आपण याला खालीचा वाटा म्हणाला की तो काही शक्य असेल पण काही 100-250 काही जास्त असं 500 रुपये त्यावेळेला. तुम्ही एकदा हॉटेलला जेवायला तर हल्ली 1,500 मला असंच लागतं. तर ते आपण शंकाच खूप घेतो आणि आपण काय म्हणतो त्याला डिलेज खूप करतो की हा उद्या होईल ह्याच्यात त्याचं त्या वेळेची किंमत असते पण ते ठेवत नाही. आणि त्याच्यात ते अर्थात त्यांनी त्या मित्रांनी लढा उभा करून त्यांनी बघा पैसे उभे केले होते, पण ती इतकी मुलाची इतक्या पुढच्या स्टेजला गेलं तरी नाही वाचू शकत. सो ते खूप दिवस खूप महिने माझ्या मनात होतं. आणि मला असं वाटतं की काहीतरी याचं काहीतरी केलं पाहिजे, याचं आपल्याला आपल्याला इतकं टोचतं आहे आतमध्ये. आणि माझ्या गोष्टीचा जन्म झाला. हे एक त्याचं काय म्हणतात त्याचं एक बेसिक बी डोक्यात यायला लागलं. थोडंसं म्हणलं की लिहून बघूया. मग लिहून बघितलं तर सेन्स दिसायला लागेल. म्हटलं की नाही आता काहीतरी होतं याचं. इतक्यात लॉकडाऊन आला. म्हणजे 18-19ला डोक्यात
19च्या आसपास एक याचं अगदी बेसिक बी आलं होतं मनामध्ये. लिहिता वीस उजाडला आणि लॉकडाऊन आल्यावर ते सगळंच थांबलं. मग पुन्हा लॉकडाऊन संपता मी शूटिंग चालू केलं आणि आज 10 दिवसात थिएटरला येते. शक्तिकमांमध्ये आदिनाथ, स्पृहा, प्रियदर्शन यांचे कॅरेक्टर निवडताना काय तो विचार केला आणि त्यांना का निवडले? आदिनाथ गोष्ट कशी सांगावी हे जे काही आपल्याला म्हणायचं ते कसं म्हणूया असे 2 पद्धती होत्या. मला असं वाटलं की नाही हे दिस इज अ फॅमिली फिल्म. बाप मुलाची किंवा बाप म्हणजे हे ह्या तिघांची गोष्ट आहे. त्याची एकट्याची अर्थात त्याची एकट्याची गोष्ट आहे प्रिन्सिपली आणि तो ड्राईव्ह करतो ते सगळं. पण आदिनाथ बाप असणंच होता. तर मला असं वाटलं की त्याला कळेल मला म्हणायचं आहे काय ते. सो आदिनाथ पहिल्यापासून म्हणाल होता. जेव्हा लिखाण चालू झालं तेव्हापासून म्हणाल होता. आणि आदिनाथ आणि आम्ही लॉंगली होतो. मी एका फिल्मला असिस्टंट होतो जेव्हा तो ही वॉज द मेन लीड. तेव्हापासून आमचा आज उद्या होत होतं काही जुळून नव्हतं येत. हा माझा पहिला सिनेमा आहे जे डोक्यातलं जे कास्टिंग होतं ते सगळं तसंच्या तसं अवेलेबल झालं ऑलमोस्ट. म्हणजे एखादा कोणतरी नसेल जे सतत मुख्य हे तिघेच जण दर्शन आदिनाथ आणि स्पृहा. पण बाकी सुद्धा जे सपोर्टिंग कास्टिंग असे अगदी एक सीन 2 सीन ते सगळेजण ती जी वाटली ती माणसं ती सगळी मिळाली ऑलमोस्ट. दर्शन आणि स्पृहा मी म्हटल्यासाठी हे हा पहिला सिनेमा आहे जे कास्टिंग डोक्यात आलं ते मिळालं. स्पृहानी आणि मी छोटंसं काम केलं एक अँडच्या घाटकेमध्ये त्यांनी कॅमेरा केलं 1-1.5 दिवसाचं काम होतं जावं एक छोटंसं. आणि तेव्हापासून आमचं असं पुन्हा तेच झालं की पुन्हा कधी जर अजून थोडंसं मोठ्या लेन्थचं काम तर असं खूप दिवस आमचं दोघांचं मनात होतं. एक फिल्म होता थांबलीच पुन्हा ती कॅन्सलच झाली ती झालंच नाही पुढे तसं काही. मग ते कसं आता ही संधी आहे आणि ती म्हणाली थँक्यू. आणि दर्शन मला आवडतोच. दर्शनची माझी पहिली ओळख झाली सायकलच्या निमित्ताने. आणि स्वतः लेखक आहे स्वतः दिग्दर्शक आहे असल्यामुळे त्याचा म्हणून छान एक्स्ट्रा सेन्स आहे वेगळा. आणि ही जो टीम आहे तो असा आहे की तो एकदा का तुम्ही त्याला भेटलात त्याला ओळखला की तुमची त्याची मैत्रीच होते एक स्टेट. आणि तो तुम्हाला असावा सेट होती अशी जी काही लोकं असतात की हा असावा काय आपल्या आजूबाजूला त्यातला एक दर्शन. त्यामुळे सायकल हत्तीला सुद्धा ठरवून त्यांनी तो मला नाही म्हणू शकला असता. तसं काही ओळख मोठा होता किंवा खूप बिनवाचा होता असा होता पण खूप मोठाही नव्हता. तर त्यांनी मला नाही म्हटलं प्रेमाने आला. आणि आता इथेही आता ऑफकोर्स दिस इज ही इन अ वे त्याचीसुद्धा गोष्ट ही 2 फॅमिलीजची गोष्ट आहे. एक फॅमिली अशी आहे की जिथे खाऊन सुखी आहेत नंतर थोडंसं जास्त जगण्यासाठी लागतं. आणि एक फॅमिली अशी की जिथे ज्याला माहिती नाही की आपण मूल किती दिवस आपल्याबरोबर असणार आहे आणि असणार तरी म्हणजे वेलेट बी म्हणजे जगेल का नाही जाणार आणि किती दिवस जाईल. तर ह्या दोन सोशल इकॉनॉमिकल स्ट्रॅटा मला जेक्स्टापोजिशन म्हणजे हा सिनेमा आहे कसा. ईशाबद्दल मी काम ईशा हा एक तुमचा मुलगा आहे तो पहिल्यांदाच पदार्पण करतो आहे छत्रपती शिवाजी. तुम्ही ॲज अ डिरेक्टर तर त्याच्याबद्दल तुमचं मत आहे? ईशानला लिखाण चालू जेव्हा होतं ना तेव्हा ते मी जेव्हा मी जंगल वाचायचो की चल बायकोला बसून मी ऐकून बघ काय वाटतं तुला. तर त्याला ते माहिती होतं काय स्क्रिप्ट आहे ते. एक तर मग ते थोडंसं लहान मुलं हवं होतं मला थोडंसं म्हणजे जे तेव्हा याचं तेव्हा होतं कारण त्याला एक दीड 2 वर्ष उठून गेल्या ऑलमोस्ट. तर त्या शूटिंग झालं त्याला तर त्या इतक्या लहान वयाचं मूल खूप जास्त मुली खूप जास्त काय म्हणतात त्याला डिफिकल्ट टू हँडल असतं. मला लहान मुलं आवडत होतं. मला सायकलमध्ये एक छोटी मुलगी होती. इनफॅक्ट इथे सुद्धा आमच्या जसा ईशान जशी अजून निधी नावाची मुलगी होती ती रासने. तो निधी फक्त ती थोडीशी मोठी होती त्यामुळे तिला आणि तिचं तिने कामं केलेली होती टेलिव्हिजनला किंवा ह्याच्या त्यामुळे तिला तिच्याशी कम्युनिकेशन किंवा तिच्याशी तिने तिच्याकडनं काम केलं नाही म्हणत तिनेच काम केलं जातं सोपं केलं. जे मला माहिती होतं तिचं मूल लहान असेल तर सगळं ट्रिकी असेल तर माझी ओळख खूप दिसत म्हणजे इनफॅक्ट म्हणजे जेव्हा झालं की जेव्हा बनतो आणि ही असणार तर मी आदिनाथ आणि ईशानला 2-3-4 भेटवलं. मी स्मरण आणि ईशानला 1-2-3 भेटवलं आणि त्यांचं किती कम्फर्टेबल आहे किती त्यांचं ट्युनिंग होते किती कसे गप्पा मारतात काय चाललं त्यांचं ह्याचं हे बघितलं. आणि त्याला ते माहिती असल्यामुळे
थोडं सोपं गेलं. अगेन लहान मुलं कमालच असतात, म्हणजे लहान मुलांचं त्यांचं ते जातात आपल्याला एक हे देतात, म्हणजे आश्चर्यचकित करतात. तर ती सो ईशानचं कास्टिंग त्यानेच केलं ॲक्च्युली, मी करण्यापेक्षा. तुम्हाला तसं काम आवडलं फॉर हिज एज. एक शेवटचा प्रश्न, शक्तिमान हा सिनेमा काय मेसेज? शक्तिमानच्या मेसेजबद्दल बोलणं थोडंसं जे काय मला जे आम्हाला म्हणायचं ते सिनेमात म्हणण्याचा प्रयत्न केला म्हणजे तेच होऊ शकतो. सुपर इज द कॅच. एका बाबा जाता त्या मुलाच्या डोळ्यामध्ये सुपर हिरो बनण्याचा प्रयत्न म्हणजे ही फिल्म. मी अजून मेसेज असं सांगण्याचं काय अवघड आहे, म्हणून ते सांगितलं तुम्ही सिनेमा बघणार नाही लवकर, पण फॅमिली फिल्म आहे. मला कायम असं वाटतं की सिनेमा जसं मी लहानपणी बघितला होता, सगळे घरात बसायचे, जेव्हा शनिवारच्या टी व्हीला संध्याकाळी सिनेमा लागायचा, आजी आजोबा भाऊ काका मामा जे काही सगळं असं असतं की ते सिनेमाची सुद्धा एक मैफिल असायची त्या ह्याच्यावर. कसं म्हणतं की सिनेमा सगळ्यांनी एकत्र होता पाहिजे, त्याची तीच त्याची गंमत आहे. सगळे आजी आजोबा मूल सगळ्यांनी जाऊन थिएटरमध्ये बघण्यासारखी फिल्म. अक्षर सुचत नाही म्हटलं.